हॅलो एव्हरीवन. आज आपण बघूया डिझास्टर मॅनेजमेंट या विषयातला फर्स्ट पार्ट, जिथे आपण मिनिंग आणि क्लासिफिकेशन ऑफ डिझास्टर बघणार आहोत. डिझास्टर हा शब्द फ्रेंच वर्ड डिझास्ट्रे याच्यापासून तयार झालेला आहे आणि तो दोन शब्दांनी बनलाय, ज्यातल्या डिझ म्हणजे बॅड आणि ॲस्ट्रे म्हणजे तारा. जुन्या काळामध्ये लोक मानायचे की जेव्हा ग्रहांची किंवा ताऱ्यांची स्थिती वाईट असते तेव्हा ही संकट येतात. आज डिझास्टरची व्याख्या काय आहे की अशी कोणतीही घटना, मग ती नॅचरल असो किंवा मॅनमेड असो, ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं आणि तिथल्या स्थानिक संसाधनांच्या जोरावरती त्या परिस्थितीवर मात करणं कठीण होतं, ते म्हणजे डिझास्टर. आता जेव्हा एखादं डिझास्टर येतं तेव्हा त्याचे मुख्य परिणाम काय होतात ते आपण बघूया. आता अशा वेळी परिणाम कोणावर आधी होतात? लोकांवर होतात, जागांवर होतात आणि त्या पूर्ण सिस्टीमवर होतात. म्हणजे लॉस ऑफ लाईफ, प्रॉपर्टी, डेथ होऊ शकतात, इंजुरीज होऊ शकतात, ट्रॉमा, डिस्प्लेसमेंट, या सगळ्या गोष्टी. जीवितहानी, वित्तहानी. ओके. देन इम्पॅक्ट ऑन इकॉनॉमी आणि सोशल स्ट्रक्चर. देशाची अर्थव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था कोलमडते. सिस्टीम्स मध्ये आपण म्हणजे एज्युकेशन सिस्टीम असो, हेल्थ सर्व्हिसेस असो, सर्वांवरती त्याचा इम्पॅक्ट होतो. आजारपण, साथीचे रोग पसरतात, ह्या सगळ्या गोष्टी. मायग्रेशन म्हणजे लोकांना आपलं घरदार सोडून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतंय, म्हणजे विस्थापना, जे आपण इथे लिहिलंय. डॅमेज टू होम्स, रोड्स, हॉस्पिटल, कम्युनिकेशन सिस्टीम वरती परिणाम होतोय, एन्व्हायरमेंट वर परिणाम होतोय. आता डिझास्टरचे टाइप्स पाहिले तर मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर असे दोन येतात. आता यामध्ये वॉटर आणि क्लायमेट वाले, जिओलॉजिकल, केमिकल आणि न्यूक्लिअर, कॉम्प्लेक्स इमर्जन्सीज काय असतात, बायोलॉजिकल मध्ये कोणत्या गोष्टी येतात, ऍक्सिडेंट रिलेटेड कोणत्या गोष्टी येतात, हे सगळं आपण बघायचंय. म्हणजे वॉटरमध्ये फ्लड, सायक्लोन, हीट वेव्स, ड्रॉट, लाइटनिंग, ह्या सगळ्या गोष्टी. तर हे प्रत्येक पार्ट आपण बघूया पुढे. तर जिओ जिओफिजिकल मध्ये अर्थक्वेक येतोय, हे नॅचरल डिझास्टर मध्ये येतोय. ओके. म्हणजे पृथ्वीच्या पोटातील प्लेट्सच्या हालचालींमुळे जेव्हा जमीन हादरते त्याला आपण अर्थक्वेक म्हणतो, आणि जो रिस्टर स्केल मध्ये मोजला जातो. त्यानंतर वोल्कॅनोस येतात. जमिनीच्या आत असलेला गरम लावा, वायू आणि राख जेव्हा बाहेर पडतं त्याला वोल्कॅनिक इरप्शन म्हणतो आपण. लँडस्लाइड्स होतात, म्हणजे डोंगरावरील माती, खडक किंवा ढिगारे अचानक खाली घसरणं. अतिवृष्टीमुळे हे जास्त होतं. सुनामी आहे. समुद्राच्या तळाशी भूकंप किंवा ज्वालामुखी आल्यामुळे समुद्राच्या प्रचंड मोठ्या लाटा निर्माण होतात, तो पार्ट. आणि अॅव्हलांचे म्हणजे हिमस्खलन, म्हणजे बर्फाच्छादित पर्वतांवरून बर्फाचा मोठा थर वेगाने खाली घसरतो. ओके. हायड्रोलॉजिकल मध्ये काय येतात? फ्लड्स, एक्स्ट्रीम टेम्परेचर ज्यावेळी वाढतं, अशा वेळी आपल्याला क्लायमेट. ओके. हायड्रोलॉजिकल मध्ये फ्लड्स येतात. देन क्लायमॅटोलॉजिकल मध्ये हीट वेव्ह, म्हणजे प्रचंड उष्णतेची लाट येते. कोल्ड वेव्ह मध्ये हिवाळ्यात अतिप्रमाणात थंडीची लाट येते. ड्रॉट्स म्हणजे दुष्काळ, दीर्घकाळ पाऊस न पडल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होते, ज्यामुळे शेती आणि अन्न सुरक्षेवरती आपला परिणाम होतो. वाईल्ड फायर्स, वणवा लागतो, जंगलांमध्ये लागणारी भीषण आग जी वाऱ्यामुळे दूरवर पसरते. आणि सायक्लोन, लास्ट आहे सायक्लोन, म्हणजे चक्रीवादळ. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे फिरणारे तीव्र वारे आणि सोबत येणारा मुसळधार पाऊस, या सगळ्या गोष्टी. आता बायोलॉजिकल मध्ये इपिडेमिक्स, म्हणजे एकाच वेळी मोठ्या लोकसंख्येमध्ये संसर्गजन्य रोग पसरण. तर या सगळ्या गोष्टी येतात. आता नेक्स्ट आपण बघूया
हे आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या, अर्थक्वेक, सुनामी, सायक्लोन, ड्रॉट. आता मानव निर्मित ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळे कसे डिझास्टर येतोय ते आपण बघूया. त्यामध्ये आहे कॉम्प्लेक्स इमर्जन्सीज, म्हणजे युद्ध, जातीय दंगली किंवा हिंसाचारामुळे मानवी जीवन विस्कळीत होतं, ते आहे कॉन्फ्लिक्ट. फेमाईन म्हणजे दुष्काळ, म्हणजे अन्नाची प्रचंड टंचाई निर्माण होते. डिस्प्लेसमेंट ऑफ पॉप्युलेशन, युद्ध आपत्तीच्या वेळी लोकांना डिस्प्लेस करावं लागतात आपली घरं. ट्रान्सपोर्ट मधले ऍक्सिडेंट जर आपण बघितलं तर विमान दुर्घटना, रेल्वे मधले अपघात किंवा मोठे रस्त्यांचा अपघात किंवा काही हजार्डस मटेरियल इन्सिडेंट्स होऊ शकतात. इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट्स मध्ये कारखान्यांमधून होणारी विषारू वायूची गळती, जसं एक्झाम्पल आहे भोपाळ वायू दुर्घटना, किंवा एखादं न्यूक्लिअर लीक होऊ शकतं. तर या सगळ्या आहेत ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळे. तर आणि एक डिझास्टर आला की कसं तो डिझास्टर पूर्ण चेनवरती इम्पॅक्ट करत जातो. म्हणजे अर्थक्वेक आला तर ते लोक, त्यांची घरं, अनेक मिळणाऱ्या पुढच्या सर्व्हिसेस, परत बिल्डिंग्सची अवस्था वाईट होऊन जाते. लोक पुन्हा पॉवर्टी मध्ये येतात. म्हणजे अशी पूर्ण चेन, ती एक सायकल बनून जाते आणि ज्यामुळे आपली पूर्ण देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत होऊन जाते. तो आज आपण बघितलं की डिझास्टर या शब्दाचा उगम कसा झाला. डिझास्टरचे टाइप्स आपण बघितले, नॅचरल आणि मॅनमेड. तर आपण हा टॉपिक आज इथेच थांबूया आणि नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण याच्या पुढच्या गोष्टी शिकूया. थँक्यू.